भाजपचे सदस्य मारुती अण्णा वनवे, त्याचप्रमाणे बाबा महाराज थोडे ॲडव्होकेट मनोहर चौधरी, त्याचप्रमाणे जे ॲडव्होकेट कोठारी साहेब, राजकुमार जाधव, वाहतूक संस्थेचे चेअरमन रणजित थोरात, राऊत, सर्व उपस्थित पत्रकारांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो. आजची पत्रकार परिषद ही प्रामुख्यानं एक आनंदाची बाब अशी की तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदी माननीय नरेंद्र मोदींची निवड झाली आणि मी स्वतःही परवा शपथविधीला उपस्थित होतो आणि त्यामुळं एक स्थिर आणि मजबूत सरकार हे आता दिल्लीमध्ये पुन्हा प्रस्थापित झालेलं आहे. आणि कुणी काही जरी म्हणालं तरी पुढची 5 वर्ष 300पेक्षा जास्त खासदारांचं पाठबळ हे या सरकारला उपलब्ध झालेलं आहे. आणि वेळोवेळी ज्या वेळेस बहुमत सिद्ध करण्याची वेळ येईल त्यावेळेस निश्चितपणानं NDA सरकार हे आपला 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल आणि मागच्या 10 वर्षापेक्षा सुद्धा अधिक जोमानं पुढची 5 वर्षाची कामं होतील. हे सांगताना मी इंदापूर तालुक्यातल्या सर्व जनतेच्या वतीनं मोदीजींचं आणि NDA सरकारचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि अभिनंदन करतो. आता हे सरकार स्थापन झालेलं आहे त्यामुळं मधल्या काळामध्ये ज्या काही गोष्टी आपण निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं म्हणा किंवा कामाच्या दृष्टीने म्हणा, काही विषय असे आहेत की आपल्याला प्रामुख्यानं इंदापूर तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं काही विषय एक केंद्राकडून आपल्याला सोडून घ्यावे लागतील आणि केंद्राची आर्थिक मदत आपल्याला तालुक्याच्या विकास कामासाठी घ्यावी लागेल. आणि त्यासाठी एक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून निश्चितपणानं माझा पुढाकार राहील. आणि मग केंद्राशी संबंधित प्रामुख्यानं तालुक्यातले 4-5 महत्त्वाचे प्रश्न आहेत. एक म्हणजे सिंचनाचा प्रश्न ह्या तालुक्यातला फार गंभीर आहे, ज्याची वारंवार आम्ही भाषणामध्ये त्याचा उल्लेख केला. तर त्याचा एक आराखडा आता सुदैवानं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेब यांच्याकडे गृह खातं पण आहे आणि सहकार खातं पण आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन मॅडम असल्यामुळे त्यांची आणि आपली पण चांगले संबंध आहे. आणि मग देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून या सगळ्या प्रश्नामध्ये पुढाकार घेऊन आत्तापासून जर तयारी केली तर कुठेतरी 1 वर्ष 6 महिन्यामध्ये बरीचशी कामं आपली मार्गी लावू शकतात. आणि ह्या केंद्रातल्या सत्तेचा उपयोग हा इंदापूर तालुक्यातला शेतीचा पाण्याचा प्रश्न, उद्योगधंदे वाढवण्याच्या दृष्टीनेचा प्रश्न, त्यानंतर रेल्वेचे काही प्रश्न आहेत. म्हणजे भिगवणला आपलं जे डॉकयार्ड आहे तिथं काही गाड्यांचा थांबा, काही उड्डाणपूल, काही अंडरग्राऊंड ब्रिजेस आणि काही नवीन रेल्वे सुरू करण्याच्या बाबतीतले असे काही विषय असतात की ज्याचा केंद्राशी संबंध आहे. मला असं वाटतं की त्या विषयामध्ये आपण जरूर लक्ष घालू. जे अध्यक्ष या आपण जरूर लक्ष घालू आणि त्याप्रमाणे आपल्याला या तालुक्याच्या विकास कामाकरता सहकार्य करता येईल. त्याचबरोबर आता केंद्र सरकारच्या खूप योजना आता येणार आहेत. मग त्या मत्स्य व्यवसायाच्या असतील, दुग्ध व्यवसायाच्या असतील, मुद्रा योजना असेल, त्याचबरोबर काही प्रक्रिया उद्योग असतील, ॲग्री प्रोसेसिंग, अशा गोष्टी आता आपल्याला या तालुक्याकरता आपल्याला कशा आणता येतील हा निश्चितपणानं आमचा प्रयत्न राहणार आहे. आणि म्हणून या प्रश्नांच्या करता म्हणून आजची ही पत्रकार परिषद आपण बोलवली होती की ह्या गोष्टीमध्ये आम्हाला तुमचंही सहकार्य लागेल. तुम्हाला जरी काही अशा कुठल्या योजना आठवल्या किंवा वाटलं की ह्या अशा गोष्टी आपण करू शकतो तर सगळ्याला विश्वासात घेऊन मला असं वाटतं आपल्याला विकासाची कामं या माध्यमातून आपल्याला करता येतील. दुसरा विषय, बरोबर आज 8 दिवसापूर्वीच लोकसभेचे निकाल लागले आणि सगळ्या देशामध्ये तर चांगला कौल मिळाला आपल्याला. दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये वास्तविक पाहता आम्ही सर्वांनी
महायुतीचं म्हणून सर्व कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं, सर्वांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली. जेवढं म्हणून आपल्याला लोकशाहीच्या मार्गानं लोकांच्यापर्यंत पोचता येईल तेवढा पोचण्याचा प्रयत्न आपण केला, तेवढा संपर्क वाढवण्याचा प्रयत्न केला, तळागाळापर्यंत आपण जाण्याचा प्रयत्न केला. आणि जे काही महायुतीचे घटक म्हणून जो काही आमचा रोल होता तो आम्ही आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी पार पाडला. दुर्दैवानं आपल्याला यश आलं नाही, त्याची एक खंत आहे. शेवटी लोकशाहीमध्ये जनता श्रेष्ठ आहे आणि शेवटी जनतेचा कौल असतो तो आपल्याला मान्यच करावा लागतो. आणि नेमकं कुठं चुकलं, का मतदान कमी झालं, याचं ज्या त्या पक्षाच्या स्तरावरही मला असं वाटतं विचारविनिमय होतील. भारतीय जनता पक्षाची कोर कमिटीची पण एक परवा बैठक झाली आणि पुढच्या आठवड्यामध्ये रामभाऊ म्हाळगेचे जे प्रबोधन केंद्र आहे तिथं आमच्या निवडक राज्यातल्या 21 लोकांची पण कोर कमिटीची दिवसभर बैठक होणार आहे. आणि साधारणतः कारण मीमांसा, नेमकं आपलं चुकलं कुठं, मतदार हा आपल्या विरोधामध्ये मतदान का केलं, आणि येणाऱ्या उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने सुद्धा त्याची व्यूहरचना काय असली पाहिजे, या सगळ्या गोष्टीची विचारविनिमय होईल. परंतु मी तालुक्यातल्या सर्व मतदारांचं आभार मानतो. निवडणुका हार जीत असतीच, परंतु कार्यकर्त्यांनी असल्या भर उन्हामध्ये सर्वांनीच प्रयत्नाची पराकाष्ठा केली. कोणीही त्याच्यामध्ये अंग राखून किंवा असं कामामध्ये कुणी कमी पडलं अशातला काही भाग नाही. आपण जर बघितलं असेल तर प्रचार यंत्रणेमध्ये सुद्धा अशी कधीच कुठल्या गोष्टीची कमतरता आपण पडू दिली नाही. त्यामुळे सगळ्या कार्यकर्त्यांचं, मतदारांचं मी व्यक्तिशः भारतीय जनता पक्षाच्या वतीनं, आमचे तालुक्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट शरद जामदार इथे उपस्थित आहेत, इथं माझ्याबरोबर मगाशी मी नावं घेतलेली सगळे आमचे सहकारी इथे उपस्थित आहेत, सगळ्यांच्या वतीनं तालुक्यातल्या मतदारांचे मनापासून आभार मानतो. आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये काही ना काही शिकण्यासारखं असतं, प्रत्येक निवडणुकीमध्ये काही ना काही दुरुस्त करण्यासारखं असतं, प्रत्येक निवडणूक काही ना काहीतरी आपल्याला सांगून जाते, काही ना काही आपल्याला देऊन जाते, काही ना काही गोष्टीचे आत्मपरीक्षण करायला होते. तसं मला असं वाटतं ह्या निवडणुकीमध्ये सुद्धा अतिशय प्रांजळपणानं आपण ह्या सगळ्या गोष्टीचा विचार विनिमय करून पुढच्या काळातली वाटचाल आपण निश्चितपणानं करू, हे मला प्रामुख्यानं आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सांगायचे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सुदैवाने गेल्या 8 दिवसामध्ये चांगला पाऊसकाळ आपल्या भागामध्ये झाला आणि शेतकरी वर्गांच्या मध्ये पाण्यासाठी जी वणवण होती किंवा जे काही पिकं थोडीफार शेतकऱ्यांच्या शेतामध्ये उभी होती, ते एक समाधानाचं वातावरण आहे की पाऊस चांगला झाला आणि ह्या वर्षी 110% पाऊस पडेल असं हवामान खात्याचा अंदाज आहे. आता उजनीमध्ये साधारणतः 1 TMC पाणी आज सकाळपर्यंत पोचलेलं आहे. आणि जे काही बॅकवॉटरच्या लोकांच्या मोटरी बंद पडल्या होत्या, वॉटर सप्लायच्या स्कीम बंद पडल्या होत्या, तर ह्या थोड्याफार प्रमाणामध्ये आता सुरू झालेले आहेत. काल मी बऱ्याच भागात जाऊन आलो, डिकसळला गेलतो, बिगवल स्टेशनला गेलतो, पळसदेवला गेलतो, खाली बेडशिंग, बाबळगाव, भाटनिमगाव या भागात काल मी दुपारपासून बऱ्याच ठिकाणी येण्याच्या निमित्तानं जाऊन आलो. बऱ्याच शेतकऱ्यांची चर्चा झाली. आज सकाळपासून बरीच लोक भेटायला येत आहेत, कामं सांगतायत. मी जिल्हाधिकाऱ्यांनाही फोन केला सकाळी, तहसीलदारांनाही फोन केला, प्रांतांनाही फोन केला, BDOलाही फोन केला. आज आपल्या तालुक्यामध्ये किती 80 टँकर, 57 तालुके, आता तालुक्यामध्ये 57 टँकरनी पाणी पुरवठा चालू आहे. 1,10,000 लोकांना आपण पाणी देतोय आणि अतिशय चांगलं स्वच्छ पाणी. हे जिथं जिथं पाण्याची मंजुरी मिळेल तिथं तिथं आपण पाणी पुरवठा चालू केलेला आहे. कुठेही तक्रार नाही. 1-2 जादा ट्रिपा लागल्या तरी आपण देतोय. परंतु शेवटी अडचणीच्या काळामध्ये सामान्य माणसाला पिण्याचं पाणी आणि जनावरांसाठी पाणी, या 2 गोष्टीची मूलभूत गरज ही आपण पूर्ण केलेली आहे. आणि जरी पाऊस काळ झाला असला तरी प्रशासनाला आम्ही असं सूचित केलेलं आहे की तुम्ही टँकर बंद करू नका, कारण आत्ताशी पाऊस पडलाय, अजून पाणी व्हायचंय, शेतातलं पाणी काय बाहेर पडलेलं नाही. त्यामुळं पुन्हा पालखी येणार आहे. आपल्या तालुक्यात 5 दिवस पालखी आहे, तर पालखीलाही लाखोच्या संख्येनं वारकरी वर्ग येणार आहे. त्याची राहण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, हे पण आम्ही आता प्रशासनाशी बोललो
आणि त्यांना सांगितलं व प्रशासनाने तातडीनं या सगळ्या प्रश्नामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे. थोडं तालुक्यातलं प्रशासन ते जरा मला नाराज दिसतंय, जरा तालुक्यातलं प्रशासन काय मधल्या काही 1-2 घटना घडल्या आणि त्यामुळे थोडीशी नाही म्हणलं तरी प्रशासकीय कर्मचारी अधिकाऱ्यामध्ये एक नाराजीचा सूर आहे. पण तरी सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आम्ही बोललो, त्यांना सांगितलं कायद्याप्रमाणे त्याचं काम करेल, पण आपण लोकांचे सेवक आहात, आपली जबाबदारी आहे. आता बऱ्याच मुलांना शाळेसाठी दाखले लागत आहेत, मग ते ओबीसीचे दाखले असतील, EWC दाखले असतील, ॲडमिशन चालू आहेत, अजून 10वीचा निकाल लागायचा आहे, 12वीचे निकाल लागले. ह्या सगळ्या प्रोसेस असतात की ह्या सामान्य माणसाच्या दृष्टीने गरजेच्या आहेत. यामधल्या वादळामध्ये ह्याच्यामध्ये काही ट्रान्सफॉर्मर जळाले, काही पोल पडलेले आहेत, काही तारा तुटलेले आहेत. तर ह्या सुद्धा सूचना मला असं वाटतं आम्ही अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. शेवटी सामान्य माणसाला, गोरगरीब लोकांची कामं काय असतात ही कामं असतात सोडून, तर त्या बाबतीमध्ये त्यांना सूचना मी ह्या पद्धतीने दिलेल्या आहेत. आता मध्यंतरी काही लोकांचे फोन आले की तालुक्यामध्ये रासायनिक खताचा तुटवडा आहे, काही ठिकाणी युरिया मिळत नाही, काही ठिकाणी DAP मिळत नाही. आणि म्हणून मी जिल्हा परिषद COंनाही फोन केला, कृषी आयुक्तांनाही फोन केला, त्यांना सांगितलं बाबा तुम्ही जो काही कोटा दिलेला आहे आम्हाला DAPचा असेल, युरियाचा असेल, तर त्याचा साठा मात्र आता लोकांना गरज आहे. आता काही लोक मका पेरतील, काही लोक खरीपाच्या पेरण्या करतील, काही लोक ऊसाच्या लागणी करतील आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी बियाणं, खतं याची मुबलक उपलब्धता करणं ही प्रशासनाचं कामच आहे, सरकारचंच काम आहे. आणि मग त्या बाबतीमध्ये सुद्धा आमचं लक्ष या माध्यमातून निश्चितपणानं राहील. आज बऱ्याच ठिकाणी ट्रान्सफॉर्मर्स जळालेले आहेत. आता मी काल बेडशिंगला गेलो, अख्खं बेडशिंग गाव गेले 2 दिवस झालं पिण्याच्या पाण्यापासून बंद आहे. तातडीनं फोन करून आज दुपारी 12च्या तिथला ट्रान्सफॉर्मर आम्ही चालू करून दिलो. अशी बरीच गोष्टी आहेत त्या की ह्यामुळं सामान्य माणसाचं जे काम आहे त्यांनी हेलपाटे घालून त्याची कामं होत नाहीत. तर ह्या पद्धतीने मला असं वाटतं आपण लोकांच्यासाठी तर या माध्यमातून आपण काम करतोय. त्याचबरोबर आता 2-3 प्रश्न महाराष्ट्रामध्ये विशेषतः आपल्या तालुक्यात निर्माण झालेले आहेत. तो पहिला प्रश्न दुधाचा प्रश्न, म्हणजे माझी तर वैयक्तिक डायरेक्ट मागणी अशी आहे आणि मी तसं विखे पाटील साहेबांशी बोललो आणि मी तसं एक पत्र पण तयार केलेलं की 35 रुपये दुधाला हा दर असलाच पाहिजे आणि तो शासनानं पुढाकार घेऊन, जसं ऊसाला FRP आहे तसं दुधाला का असू नये. कारण मोठा वर्ग या महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः दुष्काळी भागामध्ये हा दुधाचा व्यवसाय करतोय, हा कष्टाचा व्यवसाय आहे आणि हा व्यवसाय कुणी पण करू शकतो. भूमिहीनवाला व्यवसाय करू शकतो, महिला व्यवसाय करू शकतात, तरुण वर्ग व्यवसाय करू शकतो, शेतकरी व्यवसाय करू शकतो. आणि सुदैवानं आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये दूध वाढीची एक चळवळ आहे, एक आवड आहे इंदापूर तालुक्यामध्ये दुधाचा व्यवसाय करणारी शेतकऱ्यांची. आणि मग आत्ता कुठंतरी 27-28 रुपये दुधाचा दर झालेला आहे. खरं म्हणजे हा 35 रुपये दुधाचा दर असला पाहिजे आणि ज्यावेळेस 35 रुपयाच्या खाली दर येईल त्यावेळेस त्याला अनुदान सुद्धा राज्य सरकारच्या मार्फत दिलं पाहिजे. जसं मध्ये 5 रुपयाचं अनुदान दिलं ते 2च महिन्याकरता होतं. आमची जाहीर मागणी अशी आहे की शेवटी एक मोठा वर्ग आहे या महाराष्ट्रामध्ये दुधाचा व्यवसाय करणं आणि त्याच्या हातावरची पोट आहे की आज एखाद्याच्या सायकलला किंवा गाडीला जर किटली बघितली आपण तर दुकानदार बोलवून त्याला काय पाहिजे ते माल उधार देतो का, त्याची गॅरंटी देतो. आणि म्हणून दुधाचा प्रश्न तातडीनं हाताळला पाहिजे, या पद्धतीची आमची या संदर्भातली भूमिका आहे. दुसरे विषय आता साखर उद्योगाच्या बाबतीतले आहेत. तर सुदैवानं आता अमित शाह साहेबांकडे सहकार खातं आल्यामुळं त्यामुळं 14 तारखेला पुण्यामध्ये आमची महत्त्वाची बैठक आहे. दिल्लीवरनं काय अधिकारी येणार आहेत, आमच्या फेडरेशनचे काय अधिकारी येणार आहेत आणि 14 तारखेला मला वाटतं दुपारी 4 वाजता पत्रकार भवनमध्ये आमची एक मोठी पत्रकार परिषद आहे आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये काही महत्त्वाचे साखर उद्योगाच्या संदर्भातले विषय हे आम्ही मांडणार आहे. जर आपल्यातल्या काही लोकांना शक्य झालं तर बघा, म्हणजे ज्यांना शक्य होईल किंवा तुमचे कोणी असतील वरिष्ठ त्यांना सांगा. तर 14 तारखेला आपण 4 वाजता शुक्रवार आहे आणि त्या दिवशी आपण
त्याच्यामध्ये MSPचा विषय आहे, FRPचा विषय आहे, इथेनॉलची पॉलिसी आहे, एक्सपोर्ट इम्पोर्टची पॉलिसी आहे. त्याच्यानंतर आता कालच जी पहिली कॅबिनेट झाली मोदी साहेबांची, त्याच्यात त्यांनी सांगितलं की 100 दिवसाचा एक कार्यक्रम बनवायला सांगितलं आहे त्यांनी, एक 100 दिवसाचा रोडमॅप. तर त्या 100 दिवसाच्या रोडमॅपमध्ये साखर उद्योग घालण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि साखर उद्योग म्हणून तर त्याच्यामध्ये घातला तर त्याचा एक मोठा फायदा पुढच्या 10 वर्षामध्ये या देशात जवळजवळ 5.5 ते 6 कोटी ऊस पिकवणारा शेतकरी आहे. मोठा वर्ग आहे त्याच्यामध्ये, त्याच्यावर अवलंबून असणारा एक मोठा वर्ग आहे. तर त्या संदर्भातलं एक धोरण निश्चितपणानं ठरेल. बहुतेक आमची 27 जुलै किंवा 3 ऑगस्टला 1 दिवसाची मोठी कार्यशाळा हे भारत मंडपम जे आहे दिल्लीला, तिथं घ्यायचं आमचं प्रस्तावित आहे. अजून तारीख कन्फर्म नाही, पण आम्ही तसे पत्र दिलेले आहे. आणि मग त्याचं उद्घाटन प्राईम मिनिस्टरच्या हस्ते करायचं, समारोप अमित शाह साहेबांच्या हस्ते करायचा. आणि मग आता शिवराज सिंग चौहान कृषी मंत्री झालेत, त्यांना आम्ही बोलवू. हरदीप सिंग पुरी हे पेट्रोलियम मिनिस्टर आहेत, त्यांना आम्ही बोलवू. प्रल्हाद जोशी हे फूड अँड कन्झ्युमर सप्लायचे मंत्री आहेत, त्यांना आम्ही बोलवू. पियुष गोयल हे कॉमर्स मिनिस्ट्री आहे. म्हणजे साखर उद्योग 5 डिपार्टमेंटशी संबंधित आहे. म्हणजे अर्थ, कॉमर्स मिनिस्ट्री, ॲग्रिकल्चर मिनिस्ट्री, फूड अँड सिव्हिल सप्लाय मिनिस्ट्री आणि सहकार खातं. आणि सुदैवाने हे 5ही मंत्री जे आता झालेले आहेत, आणि आपलं सहकार राज्यमंत्री तर आपले पुण्यातलेच आहेत, त्यामुळे आता काही तोही प्रश्न नाही. मुरली अण्णा मोहोळ यांच्याकडे सुद्धा सहकार खात्याची राज्यमंत्री पदाची जबाबदारी दिलेली आहे. त्यामुळे ह्याच्यातून फायदा मला असं वाटतं की ज्या 54 अमेंडमेंट्स ज्या सहकारामध्ये आपण करायचं ठरवलेलं आहे आणि एक स्वतंत्र मंत्रालय निघाल्यामुळं आता खरी गती ह्या 5 वर्षामध्ये एक कोऑपरेटिव्ह मुवमेंटला मिळेल. आणि त्यातून मोठ्या प्रमाणामध्ये मग NCDC असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला करता येतील. शेवटी सत्तेचा उपयोग हा डेव्हलपमेंटच्या कामामध्ये झाला पाहिजे हे मताचं आहे. आणि त्याला काही पदच लागतं अशातला काही भाग नाही. त्याला प्रामाणिकपणे प्रयत्न लागतात, त्याला प्रामाणिकपणे पाठपुरावा लागतो. आणि त्या सगळ्या कामांचा एक अनुभव, अभ्यास हा पण लागतो. कामं कशी करून घ्यायची, कशी आणायची, आणि त्याच्यातून सगळ्यांचा फायदा कसा होईल, ठराविक लोकांचा नाही, सगळ्यांचा फायदा कसा होईल हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीने मला वाटतं आपण नियोजन करू. असे साधारणतः एक 4-5 विषय आपल्यासमोर मांडायचे होते. कारण निकाल लागल्यानंतर आम्हाला मुंबईला बोलवलं, 2 दिवस मुंबईला बैठक झाली. त्याच्यानंतर परत दिल्लीला 2 दिवस जावं लागलं. आमची SDFची बोर्ड मिटिंग होती. परत काल शपथविधीला जावं लागलं. त्यामुळे 4-5 दिवस निकाल लागल्यानंतर काही इथं मी उपस्थित नव्हतो. पण मला आता काल आलो दुपारी, मला आज आपल्याशी बोलावं. आणि एकच आपल्याला विनंती अशी सगळ्या पत्रकारांना की आपल्या डोक्यातल्या जरी काही कल्पना असल्या वेगवेगळ्या पद्धतीने, तर ह्या तालुक्याला आत्तापर्यंत केंद्राची मदतीची आवश्यकता आहे असं माझं मत आहे. आणि केंद्राची मदत ही मी जे बऱ्याच ठिकाणी भाषणामध्ये जी बोलत होतो, ती विचारांती बोलत होतो मी, असं काही कुठलं वेग बोलत नव्हतो. मग त्याच्यामध्ये काही सिंचनाचे आराखडे असतील, काही सोलर एनर्जीचे प्रोजेक्ट असतील, काही उद्योगधंदे असतील, काही मायक्रो इंडस्ट्रीचे प्रश्न असतील, काही महिलांच्या करता काही आपण करू शकतो का, अशा सगळ्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये मला वाटतं आपल्याला हे काम निश्चितपणानं करावं लागेल. जी दुर्घटना कळाशीला घडली मध्यंतरच्या काळामध्ये ते वाईट झालं. मी तिथं श्रद्धांजली अर्पण करतो. फार वाईट घटना घडली, काही कुटुंब त्याच्यामध्ये उद्ध्वस्त झाली. तो सुद्धा प्रश्न फार ऐरणीवर आहे की तिथं पूल कसा असावा, कुठं असावा, तो पूल करताना सुद्धा स्थानिक मच्छीमारांना पण त्रास होणे ते बघितलं पाहिजे. तिथं जे काही आता प्रवासी वाहतूक करणारे जे होडे आहेत तिथं, त्याला काय स्ट्रीमलाईन करून त्यांची बी हातावरची पोटं येतील. काही व्यवसाय करतात, काही 5-10 लाख रुपये गुंतवणूक करतात. तिथं पण काही ट्रेनिंग देणं म्हणा, लाईफ जॅकेट्स वगैरे त्या ह्याच्यामध्ये ठेवणं म्हणा, किंवा त्याला चांगल्या प्रकारचं तिथं सेंटर उभा करणं म्हणा, काही हवामान खात्याच्या सूचना देणं म्हणा. आता टेक्नॉलॉजी खूप पुढे गेलेली आहे आता. तर ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा कळत न कळत आपल्याला
शेवटी कुणी असू द्या, माणसाचा जीव महत्वाचा आहे. करतो कशासाठी आपण? जीवासाठीच करतो ना. हे आपला जीवन जर सुरक्षित नसेल तर ह्या सगळ्या गोष्टीचा उपयोग काय? म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा एक सातत्यानं समाजाचे प्रश्न डोक्यात ठेवून मला असं वाटतं काम करण्याची आवश्यकता आहे. आणि प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि जनता याचा समन्वय पण असला पाहिजे. जर समन्वय नसेल आणि एखादी गोष्ट बरोबर असेल तर ती बरोबर म्हणलं पाहिजे आणि एखादी गोष्ट चुकली तर चुकलंही म्हणलं पाहिजे. कारण शेवटी लोकशाहीमधली प्रशासकाची व्यवस्था आहे सगळी. अशा पद्धतीनं आपण पुढे जाऊ. पुढच्या 1-2 दिवसामध्ये आमची तालुक्यातल्या भारतीय जनता पक्षाची इथं अध्यक्ष आलेले आहेत, त्यांच्या परवानगीनं मी सांगतो आपल्याला की या 2 दिवसामध्ये बहुतेक 13 तारखेला सकाळी आमची भारतीय जनता पक्षाच्या तालुक्यातल्या प्रमुख कोर कमिटीची बैठक ही आम्ही घेतोय. 1-2-2.5 तास आम्ही एकत्र बसू. कुठं काय काय घडलं, कुठल्या गावात कसं झालं, कुठल्या बूथवर कसं मतदान झालं, काय झालं, कुठली टक्केवारी कमी झाली, कशी वाढली, काय, हे सगळ्या निवडणुकीतले जे सारांश असतात सगळे, मग त्याच्यातलं मतदान कमी होण्याची कारणं काय वगैरे वगैरे याचा शोध तर घ्यावाच लागेल आपल्याला आणि तो आम्ही घेऊ. आणि त्या पद्धतीने जिथं आम्हाला दुरुस्त्या करणं आवश्यक आहे तिथं आम्ही दुरुस्त्या करू, जिथं आम्ही कमी पडलो तिथं प्रयत्नाची पराकाष्ठा करू. अशा पद्धतीचं धोरण हे भारतीय जनता पक्ष म्हणून आमचं त्या ठिकाणी राहील. काही तालुक्यामधले, राज्यामधले काही सामाजिक प्रश्न निर्माण झालेले आहेत. काही समाजामध्ये कळत न कळत बाबा गैरसमज का झाला, कोणते विषय पुढे आले, हे सगळे याची संपूर्ण माहिती येते आमच्यापर्यंत. सगळी प्रचाराच्या दरम्यान पण आमच्यासमोर काही माहिती यायची. त्या सगळ्या गोष्टी दुरुस्त करू आपण. आता शेवटी सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जाऊ. सरकार काय कुठल्या एका समाजाचं न कुठल्या एका पक्षाचं असत नाही. निवडणुकीपर्यंत पक्ष असतील. एकदा निवडणूक झाल्यानंतर जे सरकार स्थापन होतं ते सरकार या देशातल्या सगळ्या जनतेचं सरकार असतं. त्या जनतेमध्ये असणाऱ्या विविध जाती धर्मांच्या लोकांचं सरकार असतं ते. आणि त्याचं प्रतिबिंब ज्याला म्हणतो आपण गव्हर्नमेंटचं, हे त्या दृष्टीने रिफ्लेक्ट झालं पाहिजे. आणि त्या पद्धतीचं नियोजन आपण करू. चर्चेत होईल. काही गोष्टी अंतर्मुख होण्याची आवश्यकता आहे. काही गोष्टी कुठं नेमकं कशामुळं घडलं हे तर बऱ्यापैकी तुम्हालाही माहिती, बऱ्याचशा गोष्टी मलाही माहिती, कार्यकर्त्यालाही माहिती. या सगळ्या गोष्टीचा आपण मार्ग काढू. निवडणुका येतात जातात हे काही आज नाही. मी माझ्या आयुष्यामध्ये जवळजवळ 13-14 निवडणुका लढवलेला माणूस आहे. मी तसं काय अनुभव प्रत्येक निवडणुकीमधनं मी असा विचार करतो, प्रत्येक निवडणुकीमधनं शिकण्यासारखं असतं. म्हणजे मगाशी शब्द उच्चारला तो अगदी रास्त आहे की शिकण्यासारखं असतं. म्हणजे आम्ही आतापर्यंत बऱ्याच निवडणुका जिंकत आलो, तिथं आम्ही शिकलो. काही निवडणुकामध्ये थोडंसं आम्ही कमी पडलो, ते शिकलो आम्ही. कालच्या निवडणुकीमध्ये आपण कमी पडलो, ते शिकावं लागेल आपल्याला, का कमी पडलो. ठीक आहे. शेवटी तो मतदार आहे, त्या मतदाराच्या मनात काय आहे, त्या मतदाराच्या डोक्यात काय चाललेलं असतं, त्याचा अभ्यास राज्यकर्ते म्हणून करावाच लागतो आपल्याला. इट इज अ पॉलिटिकल सायन्स सांगतो तुम्हाला. त्याचा अभ्यास करूनच नेमकं आपण कुठपर्यंत गेलं पाहिजे, आपण या बाबतीमध्ये का कमी पडलो, हे थोडंसं ते मोकळ्या मनानं झालं पाहिजे. बऱ्याच वेळा काही लोकांच्या चुका काढल्या तर त्यांना आवडत नाही, तसं नाही चालत. ते शेवटी ह्या गोष्टी मोकळेपणानं म्हणजे बाबा इथं हा प्रॉब्लेम झालेला आहे, अशा गोष्टी आपण करू. अशा ह्या विषयाकरता आज तुम्हाला इथं बोलवलं होतं. दर 8 दिवसाला 15 दिवसाला आपण भेटत जाऊ. कारण तुम्ही सगळे पत्रकार एक महत्त्वाचे जबाबदार नागरिक आहात. आमच्यापेक्षा जास्त लोकसंपर्क तुमचा असतो सगळ्याच कारणाने. त्यामुळं तुमचं सगळ्या कारणाने म्हणजे लोक भेटणं जाणं, कुठं काय बोललं हे सातत्यानं आपला सातत्यानं संपर्क असतो. आपण आलात, आपल्या सगळ्यांना आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. काम केलं त्या प्रतिक्रियेचं उत्तर मला वाटतं बावनकुळे आमचे प्रदेशाध्यक्ष जे आहेत त्यांनी त्याचं उत्तर ऑलरेडी दिलेलं आहे. त्याच्यानंतर परत एक दुसरं स्टेटमेंट आलं की आम्ही त्या मताशी सहमत नाही, त्यांच्याच पक्षात. त्यामुळं त्याचं जे उत्तर आहे
ते ऑलरेडी बावनकुळे साहेबांनी दिले. तुमची मतं आणि हा भरणे मामांची मतं जितके होते तेवढ्या मतांनी तर ते जोरात लीड मिळायला पाहिजे सुनेत्रा पवारांचं. नेमकं घोडं अडलं कुठं आणि सुप्रिया सुळेंचं मतदान वाढलं कसं? आता ते तर आम्हाला त्याची कारण शोधायचे. दुसरं कारण असं आहे, मी काय उमेदवार नव्हतो. शेवटी निवडणूक ही 2 उमेदवारांमध्ये चालते. बाकीची यंत्रणा सगळी सपोर्ट करायला असते. निवडणूक मतदान हे उमेदवाराकडे बघून, पक्षाकडे बघून किंवा त्यांच्याकडे बघून मतदान करतो. आणि आता हल्लीचा काळ असा निर्माण झालेला आहे, असं कुणी काय मानायचं कारण नाही की तुम्ही सगळे एकत्र आलात तरी मतदान का कमी झालं, असं काय म्हणायचे काही कारण नाही. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. आता प्रत्येक मतदार हा स्वतंत्र झालेला आहे. प्रत्येक मतदार हा विचार करतो. कदाचित त्या विचार करण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यांनी दुसऱ्या उमेदवाराला प्रिफर केला असेल. शिव्या बिव्या महागात पडले. आता ते सगळं आत्मपरीक्षण करावं लागेल, कुठं कुठं काय काय झालं ते सगळं. आता ती कारण मीमांसा करायची म्हणल्यावर सगळं बघावं लागेल. काय म्हणलं होतं खाली बघून काय बोलतो. पालखी मार्गाची काम आणखी थोडी हीच आहेत, गती नाही की. पालखी मार्गाच्या बाबतीमध्ये मी काल गडकरी साहेबांना ज्यावेळेस त्यांनी परवा दिवशी रात्री घरी जेवण ठेवलं होतं, मी गेलो, त्यांनी मला थांबवून ठेवलं आणि मग त्यांचा सत्कारही केला. म्हणून मी त्यांना सांगितलं की असा असा प्रॉब्लेम झालेला आहे. तो कामटे नावाचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो अकस्मात त्याचं निधन झालं आणि आता त्याचा मुलगा का भाऊ म्हणतात ते काम बघतो. त्याचा थोडासा फायनान्शियली प्रॉब्लेम झालेला आहे कंपनीचा काहीतरी, त्यामुळे तो काम करण्याच्या मनस्थितीत नाही. त्याच्यावर त्याला एक नोटीस काढलेली आहे. त्याचबरोबर इकडचं जे काम चालू आहे म्हणजे इंदापूर टू सराटी त्या लिंबेवाडीपर्यंत, तर त्या पण कामाच्या बाबतीमध्ये पण काही तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. त्याची सगळी चर्चा मी परवा गडकरी साहेबांशी केली. गडकरी साहेब म्हणले एवढे 8-10 दिवस जाऊ द्या, एक स्वतंत्र या संदर्भातली बैठक घेऊ. आणि त्यांना म्हणलं आता पालखी येणार आहे, आता किमान पालखीला तर निदान चालत जायचा रस्ता नीट ठेवा ना. आता आज अशी परिस्थिती बऱ्याच ठिकाणी पालखी न्यायची कुठं असाच प्रश्न आहे आता सध्या. आणि मग जर लाखोच्या संख्येने माणसं आली, बऱ्याच ठिकाणी अंडरपासची कामं चालली आहेत, पुलाची कामं चालली आहेत, स्लॅब टाकतायत. उद्या एखादं स्लॅबचं ही काय झालं बिलं काय दुर्घटना घडली ते केवढ्यात होईल. तर ते सगळं मी त्यांच्याशी काल बोललो. ते म्हणले आता तोपर्यंत खाते वाटप झालं नव्हतं, काल खाते वाटप झालंय. आता परत त्यांच्याशी एकदा बोलून घेऊन तो मार्ग काढू. ते वडापुरीला त्या बोगद्यामध्ये पाणी साठलेलं आहे. हो, म्हणजे कसं प्रॉब्लेम व्हायचं सगळं. प्रॉब्लेम आहे बऱ्याच ठिकाणी. खूप तक्रारी आहेत त्या आणि कामाच्या क्वालिटीबद्दल तक्रारी आहेत. या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये लक्ष घालून करू. शेवटी हे काम सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कंट्रोलमधलं आहे. कारण हे परत परत काम होणार नाही. जसं आता मी मंत्री असताना हडपसर पासून सोलापूर पर्यंत 4 लेनचं काम टेंडर निघालं. मग त्याचे स्लॅब पडले. ओरिएंटल कंपनीला आपण काम दिलं. ते पहिलं काम टाटाने घेतलं होतं. ओरिएंटल कंपनीला काम दिलं, ती पंजाबची कंपनी होती. त्याला मी बोलवून घेतलं आणि शेजारमाच्या तिथं पहिला मी नारळ 2012 का 10 साली फोडला त्या कामाला. तुम्ही आजही बघा त्या कामाला 14 वर्ष झाली. तुम्ही येवतपासून तुम्ही उजनीपर्यंत जावा, आजही त्या रस्त्याच्या म्हणजे एवढा खड्डा नाही. आणि तेच काम तुम्ही उजनीपासून सोलापूरपर्यंत जावा, त्या कामाची क्वालिटी शेवटी ही कामं करायची म्हणल्यानंतर त्याच्या मागे उभं राहूनच ही कामं करून घेतली पाहिजे. ती स्पेसिफिकेशन सारखंच असतं. आता पालखी मार्गाचं पाटस पासून बारामतीपर्यंत शेळके नावाचे कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याच्या कामाच्या दर्जा बघ कसा आहे. तेच रेट आहे सगळे. DSR BSR सगळा तोच आहे. ते काम कसं आहे बघा. ते काम सगळी कामं बरोबरच सुरू केली. ते काम पूर्ण झालं. आज फुल फ्लेज मध्ये तिथं टोल चालू झाला, वाहतूक चालू झाली. 17-18 मिनिटांमध्ये पाटसवरून बारामतीला येतो. मग आपल्या इथल्याच कामाचा प्रॉब्लेम असा का? भाऊ अजित पवारांना सरकारमध्ये समाविष्ट करून घेतल्यामुळे भाजपला त्याची किंमत मोजावी लागली.
आणि त्याचबरोबर मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षणासाठी विद्यमान सरकारला किंवा महाराष्ट्रामध्ये जागेत कमी पडण्यासाठी फटका बसला त्याबद्दल काय विषय? मी मगाशीच एकच गोष्ट सांगितली की आता सगळीकडचे रिपोर्ट्स मागवलेले पक्षाने बरेच फॅक्टर्स त्याच्यामध्ये आहेत. तर आता आम्हाला पार्टीने असं सांगितलं आहे की सगळीकडे आता अगदी केंद्रापासून सांगितलं आहे सगळीकडे आता ह्याचं संपूर्ण सर्वेक्षणाचं काम सुरू झालेलं आहे वेगवेगळ्या सोर्सेसमधून. तुम्ही म्हणता ते 2-3 मुद्दे आहेत त्याच्या व्यतिरिक्त अजून बरेचसे मुद्दे आहेत. एक फॅक्टर नाही आहे बरेच फॅक्टर एकत्र झाले आणि ते बरेच फॅक्टर एकत्र महायुतीच्या विरोधामध्ये वर्कआउट झाले आणि त्याच्यामुळं मताचा फटका बसला. ही गोष्ट खरी आहे. आता ते कोणकोणते फॅक्टर्स आहेत ते कसे झाले त्याला आता काय दुरुस्त करायचे आहे म्हणजे आज तसं बघितलं आपण तर उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान आणि वेस्ट बेंगॉल आणि कर्नाटक इथं नाही म्हणलं तरी आपल्याला थोडीशी पिछेहाट आपली झाली. पण अनपेक्षित बिहारमध्ये अनपेक्षित जागा वाढली आपल्या इतकं जागा त्याला वाटलं नव्हतं. ओरिसाची तीच परिस्थिती आहे, तेलंगणाची तीच परिस्थिती आहे. केरळमध्ये कधी आला होता एक खासदार केरळमध्ये निवडून आला. अशा पण गोष्टी आहेत. दिल्लीमध्ये वाटत होतं केजरीवालने एवढं वातावरण पेटवलं दिल्लीमध्ये 7च्या 7 जागा दिल्लीमध्ये आल्या त्या पण चांगल्या मताने आल्या. त्यामुळं आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा जळगाव जिल्ह्यातले दोन्ही सीट आपले 3-3, 4-4 लाख मतांनी आले. म्हणजे हे सगळं आता आत्मपरीक्षण करून पहिल्यांदा हे जे सगळं असेसमेंट होईल. आमचं पार्टीमध्ये असं ठरलंय आपण अगोदर भारतीय जनता पक्षाचं असेसमेंट होईल, नंतर राष्ट्रवादी पक्षाचं असेसमेंट होईल, पुन्हा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचं असेसमेंट होईल आणि त्यातून मग प्रत्येक मतदारसंघामध्ये इक्वेशन्स वेगळे आहेत. मराठवाड्यामधले इक्वेशन्स वेगळे आहेत, विदर्भातले इक्वेशन्स वेगळे आहेत, वेस्टर्न महाराष्ट्रामधले इक्वेशन्स वेगळे आहेत, मुंबईमधले इक्वेशन्स वेगळे आहेत. त्यामुळे आता हे सगळ्या गोष्टीचं मला असं वाटतं 8 तर दिवस झालेत निकाल लागून आता थोडंसं जरा फॅक्ट फाइंडिंग सगळे पुढे येऊ दे आल्यानंतर बोलते. चला.